नमस्कार, मी ललित. टाइम टीव्ही महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला नजर टाकूयात आजच्या काही ठळक घडामोडींवर. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जनजागृती, 1560 कुटुंबियांना भेटी. नांदेडमध्ये विधानसभेच्या तोंडावर अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर छापा. नारायण राणेचा प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपावर हल्ला. आणि भाजपाच्या प्रमुख उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, शिवसेनेची मागणी. आता वळूया सविस्तर वृत्ताकडे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्ह्यात राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. जिल्ह्यात पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या वतीनं निवडलेल्या गावात जाणीव जागृतीचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 1560 कुटुंबियांना भेटी देण्यात आल्या आहेत. या भेटीमध्ये जनजागृती करण्यात येते. दिनांक 25 सप्टेंबर पासून जिल्ह्यात राष्ट्रीय स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. यासाठी 44 ग्रामपंचायती, जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांनी दत्तक घेतल्या आहेत. विशेषतः शौचालय नसलेल्या कुटुंबांना भेटी देऊन त्यांना शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. या संदर्भात आढावा घेण्यासाठी शुक्रवारी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी आणि गट समन्वय अधिकारी यांची बैठक घेण्यात आली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे यांनी उपस्थितांना या अभियानाबाबत मार्गदर्शन केलं. 13 ऑक्टोबर पासून निवडलेल्या गावात शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा आणि रांगोळी स्पर्धा व गाव पातळीवर मेळावे घेण्याचं व दररोज गृहभेटी देण्याचे निर्देश देण्यात आले. स्वच्छतेचा संदेश प्रभावीपणे देण्यासाठी स्वतःपासून सुरुवात करणं आवश्यक आहे. बोलण्यापेक्षा कृतीवर लोक विश्वास ठेवतात. म्हणूनच राष्ट्रीय स्वच्छता अभियानादरम्यान दिनांक 23 ऑक्टोबर पर्यंत शासकीय सुट्टी वगळून रोज सायंकाळी 5 ते 6 या वेळेत जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी श्रमदान करून या अभियानात सहभागी होत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी रुचक जयवंशी यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद सभागृहाच्या बाजूच्या भागातील गवत कापून स्वच्छता केली आहे. नांदेडमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर अवैधरित्या दारू बाळगणारे पोलिसांच्या ताब्यात सापडलेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारू आणि ताडी जमा करण्यात आली आहे. यामध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा टोळींचा समावेश आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये पैसा आणि त्याचबरोबरच आता दारूचाही पाऊस पडताना दिसतोय. वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये दारूचे साठे मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात येत आहेत. यावेळी नांदेड जिल्ह्यामध्येही मोठ्या प्रमाणावर खुलेआम दारू विक्री होताना दिसून आली. नेमका हा दारूचा साठा ऐन इलेक्शनच्या पिरियडमध्ये कसा आणि कुठून आला हा प्रश्न जनसामान्यांना पडलेला दिसतोय. उमेदवार दारूचं वाटप करून कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करतात आणि इतर मतदान त्यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत. उद्योगमंत्री नारायण राणे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपावर कडाडून टीका केली आहे. भाजपने महागाई वाढवली, विकास करणार हे म्हटलं होतं, मात्र प्रत्यक्षात काहीही केलेलं नसल्याचा आरोप त्यांनी भाजपावर केलाय. भाजपने जे उमेदवार उभे केले त्यांचे चरित्र बघा. जे उमेदवार उभे केले ते प्रामाणिकपणे विकास करू शकतील का, असा प्रश्न नारायण राणे यांनी केला आहे. यावेळी सेना आणि भाजप राष्ट्रवादीवर त्यांनी टीका केली आहे. जिल्ह्याचा विकास आजपर्यंत कोणी केलाय? जिल्ह्यामध्ये विमानतळ, मुंबई गोवा महामार्गासाठी प्रयत्न कोणी केलाय? राजकारणात 35 वर्ष आहे, या कालावधीत जिल्ह्याचा विकास मी केला असल्याचं नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केलंय. जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज, मेडिकल कॉलेज सुरू केले, जिल्ह्याला विकासाच्या दृष्टीने नेऊन ठेवलंय असं नारायण राणे यांनी यावेळी स्पष्ट केलंय.
काँग्रेस हा एकमेव पक्ष हा देशाचा आणि राज्याचा विकास करू शकतो असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं. लोकांना न्याय देणारा पक्ष देश राज्य आणि समाज याला सामान्य शिकवण्याची क्षमता फक्त काँग्रेसमुळे एक विचार करा. काँग्रेस की निशाने हात करा. हा महाराष्ट्र प्रमाणाचा एक लोक कल्याणकारी राज्य महाराष्ट्र बनवायचा प्रगत महाराष्ट्र देशात एक नंबरचं राज्य म्हणून कायम ठेवण्यासाठी तुम्ही प्रत्येकच्या शौचाला काँग्रेसच्या हाताला सातत्य राज्य बदलणारा आणि सरकारला काँग्रेसच्या हाताला सरकारने मदत कराल आणि 15 तारखेला 12 गावे पंजाच्या लोकांचा बदलणारा आणि बाबा यांना तुमची सेवा आणि तुमचा विकास करण्याची संधी आमची सावंतवाडीची जनता देईल अशी अवस्था व्यक्त करतो आणि बाळाच्या आमचे खंबीरपणे मी उभा आहे आणि आज सर्वीकडे विधानसभेची हवा सुरू असतानाच आजाराची मोठी साथ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील दत्त मेडिकलच्या संचालकांनी नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित केलंय. बोटावरची शाई दाखवा आणि 15 ते 20 तारखेदरम्यान औषधांवर 15% सूट मिळवा अशी योजना त्यांनी राबवली. 15 ते 20 तारखेच्या दरम्यान औषधांवर 15% सूट मिळवा अशी योजना दत्त मेडिकल तर्फे देण्यात येणार आहे. मतदान वाढवण्यासाठी ही योजना दत्त मेडिकलचे मालक प्रकाश सावल यांनी जनतेला खुली केली आहे. तरी अकोल्यातील जनतेने मोठ्या प्रमाणावर मतदान करावं अशा प्रकारचं आवाहन त्यांनी केलंय. यावेळी मतदान करून आपल्या बोटावरची निळी शाई दाखवा आणि औषधांवर 15% सूट मिळवा असं आवाहन देखील त्यांनी यावेळी सर्व मतदात्यांना केलंय. यावेळी बोलताना भूपेश मुंदडा अभी के वायरल फीवर का बहुत ज़्यादा जोर चालू है, उसके कारण मैंने काफ़ी रश रहती है. ज़्यादा से ज़्यादा लोगों को मैं मतदान के लिए प्रोत्साहित करूँ, ये मेरी अपेक्षा है कि ज़्यादा से ज़्यादा वोटिंग हो और सही कैंडिडेट चुना जाए. इसके लिए हमने अभी एक स्कीम चलाई है कि जो 15 तारीख को वोट करेगा अपने उंगली का निशान दिखाए और उसको हम 15% डिस्काउंट देंगे. हा उपक्रम खरोखर एकदम प्रशंसनीय असा उपक्रम आहे आणि या उपक्रमामुळे आज आपल्या देशामध्ये जे घडते आहे की आपल्याला जो मतदानाची टक्केवारी जी फारच कमी आहे, त्यामुळे कसं आहे की एक 15 ते 20% लोकांच्या मतावर आपल्याला खासदार आमदार हे म्हणजे जे देश चालवणारे जे लोक आहेत ते मिळतात आणि त्याचंच मतदान असते फक्त 15 ते 20% लोकांचं. आणि असे उपक्रम राबवल्यामुळे मतदानाची टक्केवारी ही निश्चितच वाढेल. विधानसभेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला औसा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार पाशा पटेल यांनी येथील काँग्रेसच्या उमेदवाराने 5 कोटी रुपये वाटले असून मात्र पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याच्या निषेधार्थ येथील स्थानिक पोलीस स्टेशनच्या समोर उपोषण धरणे केले. लातूरमधील औसा मतदारसंघातून पाशा पटेल हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांच्या मतदारसंघात इतर पक्षांच्या उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणात दारूची विक्री आणि पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप पाशा पटेल यांनी केला आहे. मात्र हे सर्व घडत असताना पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असून संबंधितांवर कोणतीही कारवाई करत नसल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली आहे. याच्या निषेधार्थ त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोरच उपोषण सुरू केलं आहे. यंदाच्या विधानसभेला भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसारखी ब्रँडिंग केली. यावेळी पंतप्रधानांनी मेडिसन स्क्वेअरवर केलेल्या भाषणाचा प्रचार जाहिरातीत उपयोग करण्यात आला आहे. त्याचबरोबर भाजपाने काँग्रेसला विचारलेला प्रश्न त्यांना चांगलाच महागात पडू शकतोय, कारण त्यांच्या विरोधात पुण्याच्या राकेश कदम यांनी हायकोर्टात धाव घेतली. महाराष्ट्रात भाजपनं चालवलेल्या निवडणूक प्रचाराविरोधात पुण्याच्या राकेश कदम यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. नरेंद्र मोदींनी मेडिसन स्क्वेअरवर केलेल्या भाषणाचा प्रचार जाहिरात म्हणून वापरावर कदम यांनी आक्षेप घेतलाय. तसंच कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा ही टॅगलाईन सुद्धा राज्याचा अपमान करणारी असल्याचं याचिकाकर्त्यांनी म्हटलंय. भाजपच्या प्रचारात वापरलेली ही दोन्ही तंत्र संविधानाचा भंग करणारी असल्याचं कदम यांचं म्हणणं आहे. या याचिकेनंतर आता हायकोर्टानं त्यांना आपलं म्हणणं निवडणूक आयोगासमोर मांडण्यास सांगितलंय. त्यामुळे एका बाजूला विरोधी पक्षांकडून सातत्यानं भाजपच्या जाहिरातबाजीवर आक्षेप नोंदवला जात असतानाच आता जनतेतून देखील याचा विरोध होत असल्याचं चित्र स्पष्ट होतंय. प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आता उद्या सर्व उमेदवारांची मतपरीक्षा आहे. राज्यभरात मतदानासाठी जय्यत तयारी सुरू आहे. उद्या उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे.
त्यामुळे मुंबईसह राज्यभरात मतदान केंद्रावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ਪਸ਼ੂਆਂ ਦੇ ਥਣਾਂ 'ਚ ਗੰਢ ਤੇ ਬੱਤੀ ਹੋਣੀ।